नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीस बघा ताईंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत। आयुक्तालयाकडून एक महत्त्वाचं लेटर आलेलं आहे आणि हे लेटर आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा ताईंनो, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे महत्त्वपूर्ण पत्र आहे। 14 ऑगस्ट 2026 रोजी आलेले हे पत्र आहे। अत्यंत महत्त्वाचा हा पत्र असणार आहे। बघा, याच्यामध्ये आपण अंगणवाडीमध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायची, सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण अंगणवाडीची व्यवस्था कशा पद्धतीने करायची जेणेकरून आपल्याला आणि आपल्या बालकांना आणि आपल्या लाभार्थ्यांनाही त्रास होणार नाही। तसेच हे अंगणवाडीमध्ये करताना आपल्या घरी देखील आपण याच बाबतीमध्ये जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तर काय माहिती आहे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। बघा ताईंनो, 14 ऑगस्ट 2026 हे पत्र आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून आलेले हे पत्र आहे। महिला व बालविकास विभागाचं आहे। प्रतिबघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प सर्व सेविका, मदतनीस यांसाठी हे पत्र असणार आहे। बघा, विषय काय आहे, अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंगणवाडी केंद्रातील अडगळीचे सामान हटवण्याबाबत। आता काही ताई म्हणतील की हे काय नवीन वाढवून ठेवलं, म्हणतेत कमेंटमध्ये असे खूप सारे काही कमेंट करतात। तर अडगळीचे सामान म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घ्या ताईंनो। सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत। काही अंगणवाडी सेविका ताई काय करतात की ते गव्हर्नमेंटकडून आलेलं सामान आहे ते तुटलं फुटलं तरी त्याला ते कुजलेल्या अवस्थेत तसंच ठेवतात, त्यामुळे तिथं अडगळ निर्माण होते, तिथं थोडी अडचण निर्माण होते आणि त्या ठिकाणी पावसाचे दिवस आहेत त्यामुळे त्या ठिकाणी सरपटणारे प्राणी किंवा काहीही होऊ शकतोय। त्यामुळे ही माहिती आपल्याला आयुक्तालयाकडून आलेली आहे। त्यामुळे अडगळीचे कोणतेही सामानाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची आणि ते सामान कसं हटवायची सर्व डिटेल्समध्ये माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ताईंनो। आता नुकतंच बघा, गडचिरोली जिल्ह्यामधील आश्रमशाळेतील बालकांना, आश्रमशाळेतील जी बालके असतात त्या बालकांना सर्पदंश झालेला आहे। असा प्रकार आपल्या अंगणवाडीत घडू नये म्हणून सतर्कता म्हणून हा GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। तर आपल्या सामानांची कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची, ती कशा पद्धतीने ठेवायची सर्व डिटेल्समध्ये एकूण बघा, भरपूर त्यांनी ऑप्शन 11 प्रकारे कशी आपण तो सामानाची विल्हेवाट लावू शकतो किंवा ते सामान कसं हटवायचे सर्व डिटेल्समध्ये माहिती दिली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यांना। बघा पुढे बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत बालकांना झालेल्या सर्पदंशाच्या प्रकरणाच्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्रात सतर्कता म्हणून खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे। त्यामुळे हे महत्त्वपूर्ण लेटर काढण्यात आलेलं आहे। अंगणवाडीमध्ये असा प्रकार झालेला नाही आहे, आश्रमशाळेमध्ये झालेला आहे, तो अंगणवाडीमध्ये घडू नये म्हणून इथं सांगण्यात आलेलं आहे। बघा, 1 नंबरचा ऑप्शन काय आहे बघा, अंगणवाडी केंद्रातील निरुपयोगी अडगळीच्या वस्तू, साहित्य तात्काळ अंगणवाडी केंद्रातून काढून त्या साहित्याची निर्लेखनाच्या शासन निर्णयानुसार विल्हेवाट लावण्यात यावी। जे काही साहित्य आहे ते कुजलेल्या अवस्थेत असेल तर तिथे त्याचा शेरा लिहून आपण एक रजिस्टर करायचं आहे, त्या रजिस्टरमध्ये त्याचा शेरा लिहून ते सामानाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायचे आहे। 2 नंबरचं बघा, अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्वशालेय शिक्षण घेत असलेल्या खोलीमध्ये कोणत्याही वस्तूचा साठा करण्यात येऊ नये। बघा, अंगणवाडी केंद्रामध्ये काही ठिकाणी एकच रूम असतात, काही ठिकाणी 2-3 रूम असू शकतात, परंतु अशा ठिकाणी कोणत्याही वस्तूंचा साठा करण्यात येऊ नये। अंगणवाडी केंद्रामध्ये पुरेसा प्रकाश राहील, 3 नंबरचा ऑप्शन बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे। अंगणवाडी केंद्रामध्ये पुरेसा प्रकाश राहील याची खबरदारी घ्यावी। 4 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना अंगणवाडी केंद्रामध्ये बसवण्यापूर्वी अंगणवाडी मदतनीस यांनी संपूर्ण अंगणवाडीची स्वच्छता करावी। 5 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडीतील सामान साहित्याच्या खाली सरपटणारे प्राणी, विषारी कीटक लपून बसलेले नाहीत ना याची खात्री अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी करायची आहे। 6 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्रातील बालकांना स्वच्छतागृहात घेऊन जाताना मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका यांनी सोबत राहायचं आहे व स्वच्छतागृहात सरपटणारे प्राणी नाहीत ना याची प्रथम खात्री करायची आहे।
7 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्राचे दार उंबरा यामध्ये सरपटणारे प्राणी जाऊ शकतील अशी जागा राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे व तसे असल्यास त्याचे प्राधान्याने दुरुस्ती करून ही घ्यायची आहे. 8 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्राच्या परिसरात वाढलेले गवत ग्रामपंचायतीच्या सफाई विभागामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सफाई विभागामार्फत साफ करून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती अंगणवाडीच्या परिसरातील गवत काढून घ्यायचं आहे. ग्रामीणमधील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी ग्रामपंचायतीची सफाई विभाग असते त्यांच्याकडून ती सफाई करून घ्यायची आहे. 9 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्रामध्ये दगड माती सरपण विटांचा ढीग असल्यास ताबडतोब तो इतरत्र हलवण्याची व्यवस्था करावी, कारण की अशा ठिकाणी देखील विविध सरपटणारे विषाऱ्या प्राण्यांचा तिथं वास्तव्य असते. त्याच्यानंतर पुढचा बघा ऑप्शन 10 नंबरचा, अंगणवाडी केंद्रामध्ये जर चुलीवर आहार शिजवत असल्यास त्याचा लाकूड फाटा म्हणजे ज्याला आपण सरपण म्हणतो तो अंगणवाडी केंद्रात करण्यात त्याचा संग्रह म्हणजे त्याचा ढीग अंगणवाडी केंद्रात करण्यात येऊ नये त्यासाठी अंगणवाडी बाहेर स्वतंत्र व्यवस्था करावी. 11 नंबरचा ऑप्शन पहा, अंगणवाडी केंद्रात येणारे साहित्य THR शक्यतो THR अंगणवाडीमध्ये येत असतो तो THR धान्य कोटीतच ठेवण्यात यावा. सदर साहित्य पोत्यामध्ये प्राप्त झाल्यास ते व्यवस्थित एकमेकावर रचून ठेवावे. शक्यतो त्याखाली सरपटणारे प्राणी किंवा कीटक लपून राहणार नाहीत अशा दृष्टीने साहित्य ठेवावे. शक्यतो अडगळीच्या विरहित प्रकाशमान स्वच्छ अंगणवाडी केंद्र राहील याची दक्षता घ्यायची आहे व वरीलप्रमाणे बाबींवर कार्यवाही करायची आहे. आपल्या अधीनस्थ सर्व अंगणवाडी यंत्रणांना अवगत करावे आणि अंगणवाडीच्या तपासणीच्या वेळी वरीलप्रमाणे कार्यवाही झाली किंवा नाही याची खात्री करायची आहे. असे महत्त्वपूर्ण लेटर आपल्याला माधवी सरदेशमुख ज्या आपल्या आयुक्त आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण लेटर आले आहेत. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि हीच काळजी आपण अंगणवाडीमध्ये देखील घ्यायची आणि हीच काळजी आपण आपल्या घरामध्ये सुद्धा घ्यायची आहे. कारण की सध्या पावसाचं वातावरण आहे अशा वातावरणामध्ये सरपटणारे प्राणी कोठेही जाऊ शकतात. त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंनो मदतनीस ताईंनो आपण अंगणवाडीची ज्या पद्धतीने काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्या घरांची देखील काळजी घ्यायची आहे. हा व्हिडिओ ही माहिती सर्व सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत योग्य आणि खात्रीशीर माहिती पोहोचेल आणि अशाच अंगणवाडी संदर्भात आणि पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वाच्या आणि योग्य माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.